आता आमकां शिकतले गेले फावटी कितें शिकपाक आशिल्लें आमकां डायसॅकराइड्स म्हणल्यार कितें डायसॅकराइड्स म्हणल्यार कितें म्हाका सांग डायसॅकराइड म्हणल्यार कितें एक तरेचो कार्बोहायड्रेट डायसॅकराइड म्हणल्यार कितें एक तरेचो कार्बोहायड्रेट तेका सपोज हायड्रोलायसिस केलो तेजे हायड्रोलायसिस केली हायड्रोलायसिस म्हणल्यार कितें उदक दिलें तेका आनी तेका कितें केलो एसिड आनी डायल्यूट एसिड आनी एन्झायमा वांगडा कितें केलें तेका ट्रीट केलो आमकां कितें मेळटलें आमकां कितें मेळटलें दोन मोनोसॅकराइड्स मेळटले कितें मेळटले दोन मोनोसॅकराइड्स मेळटले हे दोन्ही मोनोसॅकराइड्स आहा पळय ते आयदर कितें आसपाक शकतात सेम आसपाक शकतात और डिफरंट आसपाक शकतात कितें म्हणलें कळ्ळें डायसॅकराइड एक तरेचो कार्बोहायड्रेट तेका हायड्रोलायज करता आमी इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट एसिड और एन्झायम आमकां कितें मेळटलें दोन मोनोसॅकराइड मेळटले हे दोन्ही मोनोसॅकराइड्स जे आहा ते कितें आयदर कितें आसपाक शकता सेम आसपाक शकता और डिफरंट आसपाक शकता इतलें कळ्ळें आनी आयकय हे दोन मोनोसॅकराइड्स आहा पळय फॉर एक्झाम्पल हो एक मोनोसॅकराइड आनी हो कितें दुसरो मोनोसॅकराइड तेमचे मध्ये कितें आसता एक बॉन्ड आसता बॉन्ड म्हळ्यार कितें लिंकेज कितें बॉन्डाक आमी कितें म्हणटा सांग लिंकेज हेका कितें म्हणटा आमी लिंकेज आनी कसलो लिंकेज आसतलो ह्या लिंकेजाक कितें म्हणटालो आमी ऑक्साइड लिंकेज ह्या लिंकेजाक कितें म्हणटाले ऑक्साइड लिंकेज आनी ऑक्साइड लिंकेज फॉर्म कसो जाता ऑक्साइड लिंकेज फॉर्म कसो जाता बाय द रिमूवल ऑफ वाटर पता है ना डायसैकेराइड किससे बना है दो मोनोसैकेराइड से बना है इनके बीच में दो मोनोसैकेराइड्स के बीच में क्या होता है लिंकेज होता है उस लिंकेज को हम लोग क्या बोलते हैं ऑक्साइड लिंकेज म्हणला कितें ऑक्सीजन कंटेनिंग लिंकेज आणि ऑक्सीजन कंटेनिंग लिंकेज कसं फॉर्म जाता बाय द रिमूवल ऑफ वाटर दोन मोनोसैकेराइड्स को क्या किया मैंने ज्वाइन करना है मेरे को तो मैं क्या करूंगा उस दोनों मोनोसैकेराइड से क्या निकालूंगा वाटर रिमूव करूंगा तो एक लिंकेज बनेगा उस लिंकेज को क्या बोलेंगे हम लोग ऑक्साइड लिंकेज आणि ऑक्साइड लिंकेज आम्ही इन सायंटिफिक वर्ड आम्ही किती म्हणतात त्याका ग्लायकोसिडिक लिंकेज ते किती म्हणतात आम्ही ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणतात आणि ग्लायकोसिडिक लिंकेज इथर लिंकेज म्हणतात किती ग्लायकोसिडिक लिंकेजाचं अनेक नाव किती इथर लिंकेज याका लिथर लिंकेज म्हणतात किती असतले सांग दोन मोनोसॅकेराइड असतले मग कळले दोन मोनोसॅकेराइड असतात त्याच्यामध्ये किती असतलो लिंकेज असतलो कसं लिंकेज ऑक्साइड लिंकेज आणि ऑक्साइड लिंकेज कसं फॉर्म जाता दोन मोनोसॅकेराइड मध्ये बाय द रिमूवल ऑफ वॉटर इतलं कळले सो नोट्स वाचा चला फर्स्ट किती बरेला वाच किती बरेल्या डायसॅकेराइड ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट acid or enzyme yield 2 moles of either the same or different monosaccharide. Correct? Two monosaccharides are joined together by oxide linkage formed by loss of water molecule. Is it clear? Correct? The oxide linkage between the two monosaccharide units through oxygen atom is called what? Glycosidic linkage. याद का इथर लिंकेज म्हणता किती इथर लिंकेज म्हणता सांगा ROR काय क्लियर हे कळले तुमका डायसॅकेराइड म्हणला किती सांग एक तरेचो कार्बोहायड्रेट ताका हायड्रोलाइज करता आम्ही विथ डायल्यूट एसिड और एन्झाइम आमका किती दितलो तो दोन मोनोसॅकेराइड दितलो आयदर तो दोन्ही सेम आसपाक शकता और डिफरंट आसपाक शकता मागीर किती हे दोन मोनोसॅकेराइड किती मध्ये लिंकेज असता किती म्हणता आम्ही ऑक्साइड लिंकेज हो कसो फॉर्म जाता बाय द लॉस ऑफ वॉटर आणि ऑक्साइड लिंकेजाक किती म्हणता सांग ऑक्साइड लिंकेजाक होय आता किती ऑक्साइड लिंकेज तो किती असता ऑक्सिजन एटम असता त्या लिंकेजाक किती म्हणता आम्ही ग्लायकोसिडिक लिंकेज और इथर लिंकेज कळले क्लियर शॉर्ट फॉर्म म्हणता एक म्हणतात इतली फुल वर्ड्स आता काय किती केलं शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवेल तुम असे कळते त्याला मग सांगा असे कळते त्याला बी सांगू शकता ओके आज किती सुक्रोज किती एक तरेचो डायसॅकेराइड सो मग सांग सुक्रोज डायसॅकेराइड न्हू आमकां कितें दितलो सांग ऑन हायड्रोलिसिस कितें दितलो दोन मोनोसॅकेराइड दितलो न्हू दोन मोनोसॅकेराइड दितलो सारखे आणि हे दोन्ही मोनोसॅकेराइड कितें आसतले सांग हे दोन्ही मोनोसॅकेराइड आसतले ग्लुकोज आसतले कितें ग्लुकोज दोन्ही मोनोसॅकेराइड आसतले ग्लुकोज आसतले आणि कसले ग्लुकोज खबर आहा अल्फा डी ग्लुकोज आसतले दोन्ही कितें आसतले अल्फा डी ग्लुकोज कळ्ळें सुक्रोज कितें एक्झाम्पल ऑफ डायसॅकेराइड ऑन हायड्रोलिसिस आमकां कितें दितलो तो
दोन मोनोसॅकराइड दितलो या दोन्ही मोनोसॅकराइड किती असताले सांग अल्फा डी ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोज आणि मग सांगा मोनोसॅकराइड कसला मोनोसॅकराइड सेम या डिफरंट सॉरी मिस्टेक हा मागेला हांगा कळ्ळें म्हाका सांग मोठेच म्हाका याद हांगा कितें आसता बीटा डी फ्रुक्टोज असता म्हणजे कितें दोन्ही मोनोसॅकराइड बट कितें डिफरंट मोनोसॅकराइड हेंच्या मध्ये लिंकेज असतली कितें हेंच्या मध्ये कितें असतली लिंकेज कसली लिंकेज सांग ग्लायकोसिडिक लिंकेज असतली ती असतली ग्लायकोसिडिक लिंकेज असतली ती असतली ग्लायकोसिडिक लिंकेज असतली कोणाच्या मध्ये फर्स्ट कार्बन ऑफ ग्लुकोज अँड कितें सेकंड कार्बन ऑफ फ्रुक्टोज हेंच्या मध्ये कितें असतले ग्लायकोसिडिक लिंकेज असतले फर्स्ट कार्बन ऑफ ग्लुकोज आणि कितें सेकंड कार्बन ऑफ फ्रुक्टोजा मध्ये कितें असतले ग्लायकोसिडिक लिंकेज आता नको ड्रॉ करून दाखयता स्ट्रक्चर तेजे तुमकां कळटलें की ग्लायकोसिडिक लिंकेज कसो फॉर्म जाता हे कळ्ळें तुमकां कितें सांग हे कितें सुक्रोज सुक्रोज हायड्रोलिसिस आमकां कितें दिता अल्फा डी ग्लुकोज दिता आणि बीटा डी फ्रुक्टोज दिता ओके आणि कितें हेंच्या मध्ये कितें असता ग्लायकोसिडिक लिंकेज कोणाच्या मध्ये कार्बन 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोज लिंक विथ कार्बन 2 ऑफ बीटा डी ग्लुकोज कळ्ळें क्लियर आता स्ट्रक्चर कसं असतं पळय आता पयर कितें काडप आमी अल्फा डी ग्लुकोज काडप सकयल कितें काडप बीटा डी ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोज कसो असतो खबर आहा पयर कितें काडटाले तुमी पायरिलो स्ट्रक्चर काडटाले कितें काडटाले पायरिलो स्ट्रक्चर काडटाले फर्स्ट ओके पायरिलो स्ट्रक्चर काडतो कित्याक ग्लुकोज कितें असतं अल्फा डी ग्लुकोज काडटलो हांव आता अल्फा डी ग्लुकोज काडटलो आता मग ऑप्शन कोणा लिंक असता कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 वांगडा लिंक असता सारखे सारखे न्हू फर्स्ट कार्बन हो कितें सेकंड कार्बन हो कितें थर्ड कार्बन हो कितें फोर्थ कार्बन हो फिफ्थ कार्बन हा क्लियर आता फर्स्ट कितें असता कार्बनाचे कितें असतले आता अल्फा म्हणल्यार H भायर OH भितर मागीर कितें H OH थर्ड वन कितें असता OH H फोर्थ वन कितें सेम H OH आणि फिफ्थ वन कितें असता सांग बल्की ग्रुप असता वयर CH2OH सकयल कितें असतलो H इतलो क्लियर हो कोणाचो स्ट्रक्चर जाला सांग अल्फा डी ग्लुकोज कितें म्हणटा सांग एका कित्याक H कित्याक फर्स्ट कार्बनाचो H काय असता वयर OH काय असता सकयल म्हणल्यार कितें तुम्ही स्ट्रक्चर पयले आसतले गेलो H भायर असता OH काय असता भितर हो कितें सांग तुमकां सांगलेले बी हो कितें सांग एनोमर बी म्हणटा तेका आमी ओके एनोमर काय असता एट कार्बन नंबर 1 इन ग्लुकोज हे झाले अल्फा डी ग्लुकोज आणि कितें म्हणलें सांग सैकराइड किससे बना है और किससे बना है और ये जो सुक्रोज किससे बना है बीटा डी फ्रुक्टोज से बना है बीटा डी फ्रुक्टोज सो फ्रुक्टोजचा स्ट्रक्चर किती असता फ्युरेन स्ट्रक्चर असतो नो फ्युरान स्ट्रक्चर असता अशे सारखे हांगे असतलो आता म्हाका सांग हो ऑक्सिजन जो खंयच्या कार्बनावर अटॅच असता सेकंड कार्बन आणि फिफ्थ कार्बन कळ्ळें आता म्हाका सांग हांगा बीटा डी ग्लुकोज म्हणला कितें म्हणला बीटा डी फ्रुक्टोज म्हणला कितें बीटा डी फ्रुक्टोज म्हणला बीटा डी फ्रुक्टोज म्हणल्यार कितें OH काय असतलो वयर CH2OH काय असतलो सकयल आणि हो C कितें फर्स्ट कार्बनाचो C हो सेकंड कार्बन थर्ड कार्बन कितें असतलें सांग OH याद असता तुमकां OH H फोर्थ कार्बन कितें असता H OH फिफ्थ कार्बन कितें असतलें वयर कितें असतलो बल्की ग्रुप CH2OH सकयल कितें असतलो H आता हो जो आता सांगले पळय ग्लायकोसिडिक लिंकेज खंय फॉर्म जाता कितें फर्स्ट कार्बन ऑफ व्हॉट फर्स्ट कार्बन ऑफ अल्फा डी फ्रुक्टोज आणि सेकंड कार्बन ऑफ बीटा डी फ्रुक्टोज म्हणजे कितें जातलें उदक जातलो रिमूव जातलो वॉटर जातलो रिमूव वॉटर रिमूव जातलो क्या होगा फर्स्ट कार्बन और सेकंड फर्स्ट कार्बन किसका अल्फा डी ग्लूकोज का और सेकंड कार्बन किसका बीटा डी फ्रुक्टोज का उसके से क्या निकालो वॉटर रिमूव करो सांगितलं नाही वॉटर रिमूव केला की जाता लिंकेज फॉर्म जाता आता वॉटर रिमूव केलो काय आता एक ऑक्सिजन उरला न्हू एक ऑक्सिजन उरला पळय वॉटर रिमूव केला एक ऑक्सिजन उरता आता हो ऑक्सिजन कितें जातलो मध्ये येतलो आणि किती फॉर्म जातले सांग हे लिंकेज कितें म्हणटा आमी हे लिंकेज कितें म्हणटात ग्लायकोसिडिक लिंकेज आणि हो जो ग्लायकोसिडिक लिंकेज हा पळय कोणाच्या मध्ये जाता कार्बन नंबर 1 ऑफ ग्लुकोज अँड कार्बन नंबर 2 ऑफ फ्रुक्टोज कळ्ळें वाचा आता
शिकेल ते कळलं न्हू, शिकेल ते कळतं मग हा 4 बरेल ना ते माल्टोजाचे न्हू ते खंय कित्याक पळयता माल्टोज बरेल मग ते हा आता पहिले तुम्ही स्ट्रक्चर पळयलो कसो आसता स्ट्रक्चर सेम ना कशें लिंकेज फॉर्म जाता कळ्ळें ओके इथर लिंकेज कित्याक म्हणटा सांग ROR ताका लागून इथर लिंकेजूय म्हणटात ओके क्लियर फ्रुक्टोज इज अ सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर नॉन रिड्युसिंग शुगर म्हणल्यार कितें तो टोलुइन्स टेस्ट आणि फेलिंग्स सोल्युशना वांगडा रिएक्शन करचो ना आता तुमकां बेसिकली सांगता आयकय नॉन रिड्युसिंग एजंट म्हणल्यार कितें नॉन रिड्युसिंग शुगर म्हणल्यार कितें आयकय तेचे कडेन कितें आसना खबर आहा हेमी एसिटाइल ग्रुप आसना नॉन रिड्युसिंग शुगरा भितर कितें आसना हेमी एसिटाइल ग्रुप आसना हेमी एसिटाइल ग्रुप आसना म्हणल्यार कितें फ्री अल्डिहाइडिक या किटोनिक ग्रुप आसना आता हेमी एसिटाइल म्हणल्यार तुमकां कळपा जाय न्हू हेमी एसिटाइल का मतलब काय एकच कार्बनाचे कितें आसतले खबर आहा एक असलो कार्बन तितून कितें आसतले एक कार्बनाचे कितें आसतलो OR ग्रुप लागलेलो आसतलो आणि त्याच कार्बनाचे कितें लागले आसतले कितें OH लागलेलो आसतलो चेक करया आस जाल्यार आता हो पळय ऑक्सिजन आता हो कार्बन पळय ह्या कार्बना पळय आता कार्बना साइड कितें लागला OR ग्रुप लागला ह्या पळय कार्बन नंबर 1 पळया हो कार्बन नंबर 1 साइड कितें लागला सांग OR ग्रुप लागला OR ग्रुप नो OR ग्रुप लागला येस OH ग्रुप लागला ना कितें जालें सांग हो जो OH ग्रुप आहा तो कितून गेलो कित फॉर्म करपाक गेलो ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म करपाक गेलो सो हेमी एसिटाइल ग्रुप इज एब्सेंट therefore sucrose is non reducing sugar आता हांगाय पळोवंक शकता फ्रुक्टोजा भितर पळय ओ सेकंड कार्बनाचेर फोकस कर ओ सेकंड कार्बनाचेर फोकस कर ओ कार्बनाची साइड काय लागला OR ग्रुप लागला OR ग्रुप ओ कार्बन कितें ह्या कार्बनाचेर फोकस कर ओ कार्बन OR लागला ओ R म्हणटाले कितें कार्बनचे ना कितें म्हणटा आमी R ग्रुप आणि आता म्हाका सांग जो OH जो आता कोणा वांगडा लिंकेज आता H ना थंय O आसा बट H ना कित्याक तो कित्याक करता ग्लाइकोसिडिक लिंकेज फॉर्म करता जब हेमी एसिटाइल ग्रुप नहीं है किसी के स्ट्रक्चर के अंदर तो रिड्यूस होगा नहीं होगा तो उसके अंदर फ्री अल्डिहाइडिक और कीटोनिक ग्रुप प्रेजेंट होगा नहीं होगा सो आंसर किती वाचा किती बरेला वाच ऑनलाइन वाचा चला माय हेल्प किती है ओके सुक्रोज इज अ नॉन रिड्यूसिंग शुगर बिकॉज रिड्यूसिंग ग्रुप्स ऑफ ग्लुकोज एंड फ्रुक्टोज आर इन्वॉल्वड इन ग्लायकोसिडिक लिंकेज खंय रिड्यूसिंग ग्रुप आशिल्ले पळय OH ग्रुप आशिल्ले पळय ते कोणा वांगडा इन्वॉल्वड आसा सांग ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म करपा इन्वॉल्वड आहा सो म्हाका सांग देयरफॉर कितें आसतले देयर इज नो हेमी एसिटाइल फंक्शनल ग्रुप प्रेजेंट सो कितें सुक्रोज इज नॉन रिड्यूसिंग शुगर जे OH आस पळय OH आसूं जाय रिड्यूसिंग आसपा लागून OH आसपा जाय बट हे दोग जाणांचे OH जे कोणा वांगडा कित करपा इन्वॉल्वड आसा सांग ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म करपा इन्वॉल्वड आहा सो म्हाका सांग रिड्यूस जातलो रिड्यूस जावचो ना दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड नॉन रिड्यूसिंग शुगर ओके दोन्ही आन्सर बरयतले कितें तुम्ही आन्सर हे बी बरोवपाक शकतात why sucrose is a non reducing sugar किती बरयतले because they do not contain hemi acetyl group in them they don't contain hemi acetyl group in them इतले बरयला बी तुमका फुल मार्क्स मेळटले 2 मार्क्स आयले ते ओयले बी बरया पाट 1 मार्क्स आयल्यार पुरो एक मार्क्स आयला किती बरयतले सांग sucrose does not contain hemi acetyl functional group हे बरयले तुमका मार्क्स मेळटले 2 मार्क्स आयल्यार ते ओयले पार्ट बरया okay the reducing part of kite glucose and fructose are involved in glycosidic linkage therefore they will not reduce that's why they are called non reducing sugar इतलं क्लियर कळलं तुमका पळय फास्ट करता हांव सगळं आणि अशात काय शिकप असता कळ्ळें अशात काय शिकप असता थिअरी असते अशात काय शिकप असता हेमी एसिटाइल ग्रुप काढले तुम्ही कसं असतं एक सिया वांगडा कितें आसतलो OR लागलेलो आसतलो आणि त्या सिया कडेन कितें लागलेलो आसतलो OH ग्रुप लागलेलो आसतलो त्या स्ट्रक्चरा आमी कितें म्हणटात हेमी एसिटाइल स्ट्रक्चर म्हणटात इल्लें जालें आता कितें म्हणला व्हाय सुक्रोज इज कॉल्ड इन्वर्ट शुगर इन्वर्ट शुगर कित्याक म्हणटा तेका व्हाय सुक्रोज इज कॉल्ड इन्वर्ट शुगर सुक्रोज कितें आसता एक्चुअली सुक्रोज कितें आसता पॉझिटिव्ह आसता डेक्स्ट्रोरोटेटरी आसता कितें आसता सुक्रोज कितें आसता डेक्स्ट्रोरोटेटरी ऑन हायड्रोलिसिस म्हणल्यार कितें गिविंग वॉटर टू इट सो घेतलो वॉटर दिला घेतलो ग्लायकोसिडिक बॉन्ड घेतलो ब्रेक जातलो आणि काय मेळटले आमकां कितें मेळटले
अल्फा कितें डी ग्लुकोज मेळटले आनी काय मेळटले सांग प्लस बीटा डी फ्रुक्टोज मेळटले सारखे फ्रुक्टोज मेळटले ओ अल्फा डी फ्रुक्टोज कितें आसता डेक्स्ट्रोरोटेटरी आणि फ्रुक्टोज कितें आसता लिवोरोटेटरी खबर आहा न्हू फ्रुक्टोज कितें आसता लिवोरोटेटरी आता म्हाका सांग हो कितें डेक्स्ट्रोरोटेटरी हो कितें सांग हांगा कितें आसता आता पळय सुक्रोज जेन्ना हायड्रोलायज केलो आमकां कितें मेळटलो डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिवोरोटेटरीचो मिक्सचर मेळटलो सारखे बट हांगा इनवर्स शुगर कितें म्हणटा ते पळय आयकय हो जो फ्रुक्टोज आहा पळय ग्लुकोज जो आहा तो कितलो डिग्री रोटेट करता अराउंड 52 डिग्री रोटेट करता करेक्ट टुवर्ड्स राईट आणि जो फ्रुक्टोज जो आहा तो अराउंड 92 पळय कितें आसता डिग्री कितें करता रोटेट करता टुवर्ड्स लेफ्ट आता म्हाका ओवरऑल नेट रिजल्टंट खंय आसा लेफ्ट न्हू आता दोग जाण पळय एक 52 डिग्री राईट रोटेट केलो आणि कितें 92 डिग्री लेफ्ट रोटेट केलो कोण डॉमिनंट 90 डिग्री डॉमिनंट न्हू सो कितें जालें सांग ओवरऑल मिक्सचर कितें जातलो ओवरऑल मिक्सचर कितें जातलो लिवोरोटेटरी जातलो पॉझिटिव्हतल्यान नेगेटिव्ह जालो पॉझिटिव्हतल्यान सुक्रोज जो तो कितें जालो अशें सांग पयल्या पॉझिटिव्ह जालो कितें नेगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणल्यार कितें डेक्स्ट्रोतल्यान कितें जालो लिवो जालो देयर इज अ चेंज इन साइन दॅट्स वाय सुक्रोज इज कॉल्ड इनवर्ट शुगर कळ्ळें वाचा वाचा व्हडल्यान वाचा चला कितें बरयल्ल्या So हा वाचता sucrose was a dextrorotating compound but after hydrolysis it gives dextro glucose and levofructose since levorotation of fructose is more than किती dextrorotation of glucose the whole mixture is levorotatory that's why किती म्हणू शकता that's why किती म्हणतलो that's why किती जातले on hydrolysis of sucrose there is a change in sign of rotation from dextrorotation to levorotation from dextro to levo त्याला लागून तेका सुक्रोज आम्ही इनवर्ट शुगर म्हणटा आणि तुमका येयल्लो हा क्वेश्चन आश्रमा येयल्लो क्वेश्चन why sucrose is called invert sugar कळलं तुमका किती शिकले ते पयलीचे झाले दिसते न्हू प्रिवियस लेक्चरचे झाले ओके क्लियर कळले सगळे तुमका आयज तरी कळ्ळे बरे तुमका इतले बरयल्यार कळना त्याला लागून कळतं न्हू आयज किती शिकले ते बंद केला बंद कर ओके फर्स्ट एक्झाम्पल झाले सेकंड एक्झाम्पल कितें एक्झाम्पल ऑफ डायसॅकराइड माल्टोज आता माल्टोज बी कितें एक तरेचो डायसॅकराइड हायड्रोलायज केल्यार कितें मेळटलें आमकां हायड्रोलायज केल्यार कितें मेळटलें दोन कितें मेळटले दोन अल्फा डी ग्लुकोज मेळटले दोन्ही कितें आसता सांग मोनोसॅकराइड सेम कितें दिता हो अल्फा डी ग्लुकोज आणि प्लस अल्फा डी ग्लुकोज दितलो दोन अल्फा डी ग्लुकोज दितलो माल्टोज जेन्ना माल्टोज कितें एक तरेचो डायसॅकराइड तेका हायड्रोलायज केल्यार आमकां कितें मेळटलें दोन अल्फा डी ग्लुकोज मेळटले दोन्ही कितें आसतले अल्फा डी ग्लुकोज कळ्ळें दोन्ही कितें आसतले अल्फा डी ग्लुकोज आता इतलें क्लियर आता कितें लिंकेज काडपाक जाय न्हू आतां पळय हांवें स्ट्रक्चर ड्रॉ केल्लो हांगा स्ट्रक्चर ड्रॉ केल्लो हो कितें फर्स्ट अल्फा डी ग्लुकोज आणि सेकंड कितें हो बी कितें अल्फा डी ग्लुकोज अल्फा म्हणल्यार कितें सांग एच का आसतलो वयर फर्स्ट कार्बनाचो एच का आसतलो वयर ओएच का आसतलो सकयल आनी हांगा बी पळय फर्स्ट कार्बनाचो कितें आसतलो सांग एच का आसतलो वयर ओएच का आसतलो सकयल कितें अल्फा डी ग्लुकोज न्हू अल्फा डी ग्लुकोजाचो स्ट्रक्चर आतां हांगा कितें जाता सांग हांगा कितें जाता दोन्ही ओएच का आसता सांग दोन्ही ओएच का आसतले सकयल आसतले सारकें न्हू फर्स्ट ग्लुकोजाचो फर्स्ट कार्बन आणि सेकंड ग्लुकोजाचो फोर्थ कार्बन त्यांच्या मध्ये कितें जाता वॉटर रिमूव जाता पळय फर्स्ट कार्बनाचो कितें फर्स्ट ग्लुकोजाचो फर्स्ट कार्बन आणि आता हांगा पळय कार्बन नंबर 4 पळय तें ओके कार्बन नंबर 4 कितें ओएच कितें जातलो ओएचतल्यान वॉटर कितें जातलो रिमूव जातलो म्हणजे कार्बनातल्यान कितें जातलो वॉटर कितें जातलें रिमूव जातलें आनी कितें फॉर्म जातलें सांग ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जातले दोन्ही ओएस सकयल आशिल्ले न्हू त्याला लागून अशें ड्रॉ केलां स्ट्रक्चर कळ्ळें कितें जातलें सांग ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जातलो त्याला लागून कितें म्हणटा आमी
C1C4 ग्लायकोसिडिक लिंकेज. क्लियर? इतलं कळलं? आणि एक माल्टोज किती तुमकां कळ्ळें आसता पळय, ग्लायकोसिडिक लिंकेज कोणाचे मध्ये असता? कार्बन 1 ऑफ फर्स्ट ग्लुकोज अँड कार्बन 4 ऑफ सेकंड ग्लुकोज. थंयच्यान घेतले वॉटर रिमूव्ह जातलो आणि एक बॉन्ड फॉर्म जातलो. त्या बॉन्डाक कितें म्हणटालो? ग्लायकोसिडिक लिंकेज म्हणटालो. हे कळ्ळें? वाचून कळटलें तुमकां आता, हे सगळं समजलें आसता. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. आता रिड्युसिंग शुगर म्हणल्यार कितें आसता जाय सांग? हेमी एसिटाइल ग्रुप आसूं जाय न्हू, हेमी एसिटाइल स्ट्रक्चर ग्रुप आसपा जाय. फ्री नाल्यार अशें म्हणू शकता तूं, फ्री अल्डिहायडिक या किटोनिक ग्रुप प्रोड्यूस करतलो तो ऑन हायड्रोलिसिस. आता म्हाका सांग खंय आसा सांग? म्हाका तो दिसता हांगा. हो पळय, आतां सांग हांगा पळय, आतां हांगा फोकस कर. कार्बन नंबर 1 पळयलो? कोणाचे खंय पळय एक कडे बी आमकां हेमी एसिटाइल स्ट्रक्चर दिसलो न्हू जाल्यार तो कसलो शुगर? रिड्युसिंग शुगर. आता हो पळय, हो कार्बन पळय, की सांगितलें रिड्युसिंग शुगर म्हळ्यार कितें सांगलें सांगाय? ओ कितें आसतलो? OR आसतलो, सकयल कितें आसतलो? OH, सेम कार्बनाचेर. आता हो कार्बन हा पळय, सकयल कितें लागला? OH लागला, डन. आता ओ कितें लागला सांग? OR ग्रुप लागला, सो डन. सो कितें हेमी एसिटाइल ग्रुप प्रेझेंट आसा? येस. जाल्यार कितें? रिड्युसिंग शुगर तो? येस, इट इज अ रिड्युसिंग शुगर. जाल्यार कितें? आता पळय हांगा ना, हांगा हेमी एसिटाइल ग्रुप ना, पण खंय एक पळय आयदर ह्या ग्लुकोजा कडेन नाल्यार ह्या ग्लुकोजा कडेन कितें आसता जाय? एक खंयचे एक ग्लुकोजा कडेन सपोज हेमी एसिटाइल ग्रुप फंक्शनल ग्रुप आसा जाल्यार कसलो शुगर तो? रिड्युसिंग शुगर. कळ्ळें? ते लागून हांगा बरयल्लें बी आहा पळय, माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर बिकॉज फ्री अल्डिहायडिक ग्रुप कॅन बी प्रोड्युस्ड. कॅन प्रोड्यूस जातली सांग? एट C1 ऑफ सेकंड कार्बन. पहिले C1 ऑफ सेकंड ग्लुकोज or first glucose or second C1 of second glucose in solution. Also because maltose contain hemiacetyl group at which position? Carbon number 1 of second glucose. Clear? कळ्ळें? ओके, इतलं क्लियर? आता लॅक्टोज. लॅक्टोज बी कितें? एक तरेचो डायसॅकराइड. लॅक्टोज बी कितें? एक तरेचो डायसॅकराइड. दुधा भितर असते लॅक्टोज. लॅक्टोज बी कितें? एक तरेचो डायसॅकराइड. एक हायड्रोलायज कितें मेळटा खबर? एक हायड्रोलायज कितें मेळटा? बीटा डी गॅलॅक्टोज मेळटा. कितें म्हणे? बीटा डी गॅलॅक्टोज मेळटा प्लस कितें मेळटले? बीटा डी ग्लुकोज मेळटले. कितें मेळटले? बीटा डी ग्लुकोज मेळटले. बीटा डी ग्लुकोज मेळटले. कितें म्हणलें? जेन्ना लॅक्टोज हांव हायड्रोलायज करतलो कितें मेळटलें सांग? बीटा डी कितें? गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज. तुमकां गॅलॅक्टोज म्हणल्यार खबर आसना कितें आसतलें पळय. आतां तुमकां स्ट्रक्चर एक्सप्लेन करता. आता बीटा बीटा म्हणला न्हू, फर्स्ट कितें करता सांगा? स्ट्रक्चर कोण ड्रॉ करतलो? बीटाचो स्ट्रक्चर ड्रॉ करतलो, बीटा डी गॅलॅक्टोजाचो स्ट्रक्चर ड्रॉ करतलो आणि हांगा कितें ड्रॉ करतलो? बीटा डी ग्लुकोजाचो स्ट्रक्चर ड्रॉ करतलो. पळय कशें ड्रॉ करता ते पळया, सारकें पळया. सेम पळय, गॅलॅक्टोज ग्लुकोज हो बी कितें? हेजो बी स्ट्रक्चर कितें आसता? पायरिनोज स्ट्रक्चर असते. जंय कितें आसता? स्ट्रक्चर पायरिनोज स्ट्रक्चर असता. दोग जाणांचो स्ट्रक्चर कितें आसता? पायरिनोज. अशें आसतालें न्हू? अशें ना? पळया सारकें हांगा पळया, थंय फोकस करनाका, हांगा पळय. दोग जाण कितें आसता सांग? पायरिनोज स्ट्रक्चर आसता. पायरिनोज म्हणल्यार कितें? 6 मेंबर चेन, सायक्लिक चेन. आता हांगा पळय, हो कितें सांग? हो कितें? बीटा डी गॅलॅक्टोज. हो कितें? बीटा डी गॅलॅक्टोज. आणि हो कितें? बीटा डी ग्लुकोज. बीटा डी ग्लुकोज म्हणल्यार बीटा शब्द यूज येयलो म्हणल्यार OH काय आसतलो? वयर, सारकें? OH काय आसतलो? वयर, H काय आसतलो? सकयल ऑन फर्स्ट कार्बन. हो कितें? फिफ्थ कार्बन. सेकंड कार्बन कितें आसतलें सांग? H OH. थर्ड कार्बन कितें आसतलें? OH H. फोर्थ कार्बन कितें आसतलें? H OH. आणि हांगा कितें आसतलें सांग? CH2 OH. सकयल कितें आसतलो? H. हे जालें? आता गॅलॅक्टोजा भितर फरक कितें आहा खबर आहा? ग्लुकोज आणि बीटा डी गॅलॅक्टोज फरक कितें आहा? फोर्थ कार्बनाचेर फरक आहा. फोर्थ कार्बनाचेर सगळें सेम आसता. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज सेम आसता, बट हे खंय डिफर करता खबर आहा? ऑन द फोर्थ कार्बन. ऑन द फोर्थ कार्बन हांगा कितें आहा सांग? ग्लुकोजा कितें आहा सांग? H आणि OH आहा न्हू. हांगा कितें आसतलो? OH वयर आसतलो, H काय आसतलो? सकयल. बाकी सगळें सेम. कितें आसतलें सांग? आता बीटा म्हणला न्हू. बीटा म्हणल्यार कितें? OH H. सारकें? हांगा घेतलं सांग? फर्स्ट कार्बन. ओके, सेकंड कार्बन कितें आसतलो? H
OH थर्ड कार्बन तुम्हाला सगळ्या खबर आहे किती असता OH H फरक काय येता हांगा सगळं सेम ग्लुकोज आणि गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम बट किती डिफर काय करतो ऑन द फोर्थ कार्बन इन द फोर्थ कार्बन किती असतले सांग ग्लुकोज किती असता H वर असता OH का असता सकयल इन गॅलेक्टोज किती असतले OH वर असतले H का असतले सकयल हांगा किती असतले सांग सेम CH2OH सकयल किती असतलो H आता हांगा किती पळय आता सांगाल पळय किती कार्बन नंबर 1 ऑफ बीटा डी गॅलेक्टोज कार्बन नंबर 1 ऑफ बीटा डी गॅलेक्टोज and carbon number 4 of beta D glucose on hydrolysis उदा काढलाय रिमूव्ह केलाय वॉटर रिमूव्ह केलं असं on removal of water किती मेळटले आमका लिंकेज मेळटा ना आमच्या मध्ये हे गायब जातले आमका वॉटर रिमूव्ह झालं न्हू ऑक्सिजन घेतलो मध्ये येतलो आणि कसली लिंकेज फॉर्म जातली सांग मातशी क्रॉस लिंकेज फॉर्म जातली आणि या लिंकेज किती म्हणतात सांगा C1 of beta D galactose and C4 of beta D glucose मध्ये किती जातले ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जातली तुम्ही पहिला नो सुक्रोज किती आता कार्बन नंबर 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोज आणि कार्बन नंबर 2 ऑफ किती बीटा डी फ्रुक्टोजा मध्ये किती जाता ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जाता आणि आम्ही इथून किती शिकले माल्टोजा मध्ये किती शिकले किती कार्बन नंबर 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोज आणि किती कार्बन नंबर 4 ऑफ अल्फा डी ग्लुकोजा मध्ये किती जाता ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जाता त्या शिकलेला मी आधी हांगा किती शिकले सांग पळय हांगा बी ते सेम आणू C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज बट कोणाच्या मध्ये C1 कोणातल्यान सांग बीटा डी गॅलेक्टोज चलो C1 आणि किती फोर्थ कार्बन ऑफ बीटा डी ग्लुकोजातल्यान वॉटर रिमूव्ह झालो तर काय मेळटलो आमका ग्लायकोसिडिक लिंकेज मेळटलो पळयला त्याला पण असं फॉर्म जाता त्याला अशें ड्रॉ करपाक जाय क्लियर इज क्लियर मग सांग लॅक्टोज इज अ एक पळया एक सांगा एक पॉइंट सांगा लॅक्टोज और लॅक्टोज स्ट्रक्चर झालो फुल किती झालो लॅक्टोज और फुल स्ट्रक्चर किती आहे लॅक्टोज इट इज मेड अप ऑफ बीटा डी गॅलेक्टोज अँड ग्लुकोज आणि त्याच्यामध्ये लिंकेज असतं कसलं असतं ग्लायकोसिडिक लिंकेज असतं फुल स्ट्रक्चर कोणाचं लॅक्टोजाचं ओके क्लियर आता आम्ही पळया आता लॅक्टोज म्हणल्यार कितें लॅक्टोजा आमी कितें म्हणटा खबर हा मिल्क शुगरूय म्हणटा कित्याक हो जो शुगर जो आता खंयच्यान आमकां ऑब्टेन जाता शुगर म्हणल्यार कितें कार्बोहायड्रेट जो खंयच्यान ऑब्टेन जाता आमकां फ्रॉम मिल्क फ्रॉम डेअरी प्रोडक्ट क्लियर आता हांगा पळय हे जाले हा आता म्हाका सांगा रिड्युसिंग शुगर तुम्ही सोदून दाखया म्हाका रिड्युसिंग शुगर कित्याक लागो ते म्हाका सांगा आता हो पळय बीटा डी ग्लुकोजा भितर कितें कार्बन नंबर 1 हो कार्बन नंबर 1 कितें सांग तेच्या वांगडा कितें OH ग्रुपूय लागला आणि त्याच कार्बना वांगडा कितें लागला सांग OR ग्रुप लागला फुल R ग्रुप OR ग्रुप लागला सो कितें हेमी एसिटाइल ग्रुप प्रेझेंट आसा येस जाल्यार रिड्युसिंग शुगर हो येस कळ्ळें त्या लागून हांवें कितें म्हणलां सांग हांगा कितें म्हणलेलें आहा पळय lactose is a reducing sugar because it contains it will give free aldehyde group can be produced म्हणला किती on hydrolysis can be produced at C1 of glucose and also because lactose contain hemiacetyl group clear कळ्ळे हा बंद कर मस्त तुम्ही काय शिकले आत किती पॉलिसॅकराइड पॉलिसॅकराइड म्हणल्यार कितें पॉलिसॅकराइड म्हणल्यार एक तरेचो कार्बोहायड्रेट तेका हायड्रोलाइज केल्यार आमकां कितें मेळटलो लार्ज नंबर ऑफ कितें मेळटले मोनोसॅकराइड्स मेळटले कितें मेळटले मोनोसॅकराइड्स मेळटले सारकें पॉलिसॅकराइड एक तरेचो कितें कार्बोहायड्रेट तेका हायड्रोलाइज केल्यार कितें मेळटलो आमकां लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड लार्ज नंबर मध्ये सांगू ना कितलो डिफाइन करू ना बट मोर दॅन 10 आसतले कितें 2 to 10 कितें आसता ऑलिगोसॅकराइड आसता सो 10 to किती असतले मोर दॅन 10 किती असतात सगळे किती असतले पॉलिसॅकराइड आणि पॉलिसॅकराइडचं एक्झाम्पल किती आहे स्टार्च असता सेल्युलोज असता आणि ग्लायकोजन असता कळले आता पॉलिसॅकराइड्स म्हणल्यार किती दोज विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स जॉईंट थ्रू ग्लायकोसिडिक लिंकेज हांगा बी किती असतले हे शुगर न्हू आणि शुगरामध्ये लिंकेज किती असता दोन पॉलिसॅकराइड मध्ये किती लिंकेज असता
ग्लाइकोसिडिक लिंकेज। आणि बहुत सारे क्या होंगे सॉरी बहुत सारे क्या होंगे मोनोसैकेराइड्स होंगे। बहुत सारे मोनोसैकेराइड्स क्या होंगे जुड़े होंगे किससे, बहुत सारे मोनोसैकेराइड्स किससे जुड़े होंगे, कौन से लिंकेज से जुड़े होंगे, ग्लाइकोसिडिक लिंकेज से जुड़े होंगे सारखे। दे मेनली एक्ट एज फूड स्टोरेज। तुमकां खबर आहा न्हू जेन्ना आमी फोटोसिंथेसिस करतात, आमी न्हू प्लांट फोटोसिंथेसिस करतात, कितें प्रोड्यूस करतात न्हू तुमी, कार्बोहायड्रेट प्रोड्यूस करनात। बट कितें जेन्ना कार्बोहायड्रेट प्लांट युटिलायज करिना जाल्यार तो खंय कन्वर्ट जाता, स्टार्चान कन्वर्ट जाता। जे अनयुटिलायज्ड कार्बोहायड्रेट is converted into starch and starch is an example of polysaccharide. That's why it is that's why mainly act as food storage. Clear? हे कळ्ळें, तिन्ही पॉइंट झाले। आता स्टार्च एक एक्झाम्पल कोणाचो, पॉलिसॅकराइडचा एक एक्झाम्पल स्टार्च। स्टार्च कितें सांग, मेन स्टोरेज मोनोसैकेराइड पॉलीसैकेराइड ऑफ प्लांट। खबर है ना, प्लांट के अंदर कार्बोहाइड्रेट को स्टोर कौन करता है, स्टार्च करता है। मतलब जो कार्बोहाइड्रेट है कौन से फॉर्म में स्टोर होता है, स्टार्च के फॉर्म में स्टोर होता है। ठीक है, ओके। आणि स्टार्च खंय मेळटा आमकां, दे आर फाउंड इन सिरियल्स एंड वेजिटेबल्स। ओके, इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज। हा पॉलिमर म्हणल्यार कितें, आता पळय हो कितें सांग, हो कितें अल्फा डी ग्लुकोज, हो कितें अल्फा डी ग्लुकोज, हो कितें अल्फा डी ग्लुकोज। पॉलिमर म्हणल्यार कितें, जब छोटे छोटे मोनोसैकेराइड्स जुड़ेंगे किससे, ग्लाइकोसिडिक लिंकेज से जुड़ेंगे तो क्या बनेगा, पॉलीमर बनेगा। ये पॉलीमर किसका है, सिर्फ अल्फा डी ग्लूकोज। मतलब इसके अंदर सारे क्या है बताओ, अल्फा डी ग्लूकोज जॉइंट विद अल्फा डी ग्लूकोज अल्फा डी ग्लूकोज क्या असतली, चेन असतली। त्या चेना किती म्हणता आम्ही, पॉलीमर। क्यों पता है ना, क्यों, क्योंकि स्टार्च क्या है, एग्जांपल ऑफ मोनोसैकेराइड्स। ये क्या ऑन हाइड्रोलिसिस क्या देता, लार्ज नंबर ऑफ मोनोसैकेराइड्स सारखे। देर आर टू फॉर्म्स ऑफ स्टार्च, एक असता अमाइलोज, दूसरा किती है अमाइलोपेक्टिन। स्टार्च भी दो तरह के होते हैं, स्टार्च भी क्या होते हैं, दो तरह के होते हैं। एक किती है अमाइलो, दूसरा किती है अमाइलोपेक्टिन। देर आर तू कळले, राइट द टू फॉर्म्स ऑफ स्टार्च। तू किती म्हणताले, अमाइलोज आणि अमाइलोपेक्टिन। क्लियर। आता आता डिफरन्स कळपाक जाय न्हू आमकां, अमाइलोज आणि किती अमाइलोपेक्टिन किती फॉर्म ऑफ स्टार्च, किती फरक आसतलो आमकां, डिफरन्स आसतलो, त्याला लागून आमकां डिफरंट कॅटेगराइज केल्ले आहा। आता अमाइलोज किती असता, अमाइलोज किती असता, 15 to 20% किती असता, स्टार्च असता। अमाइलोजा भितर 15 to 20% किती असतलो, स्टार्च असतलो। आणि एक अमाइलोपेक्टिना भितर 80 to 85% किती असतले, स्टार्च। म्हणल्यार किती, स्टार्च फॉर एक्झाम्पल अशें चिता 100% स्टार्च न्हू, 100% स्टार्च, तितूंतलो किती 15% खंयच्या फॉर्मान असतलो, अमाइलोज फॉर्मान असतलो, आणि उरलेलो 85% खंयच्या फॉर्मान असतलो, कळ्ळें न्हू। स्टार्चा भायर सांग दोन तरेचे फॉर्म असता, म्हणल्यार कमी पर्सेंटेज कोणाली असता अमाइलोजाची, आणि चड पर्सेंटेज कोणाची असता, कळ्ळें 100%तल्यान कितें 15 to 20% असतले स्टार्च असतलो, आणि स्टार्चा भितर कितें 85% कितें असता, मोस्टली 85% कितें असता, अमाइलोज फॉर्म असता स्टार्चाचो। हो जो अमाइलोज असता पळय तो कितें वॉटर सोल्युबल, म्हणल्यार कितें उदका भितर गेल्यार इजिली कितें जाता, डिसॉल्व जाता। बट जो अमाइलोपेक्टिन हा पळय तो कितें वॉटर इनसॉल्युबल, उदका भितर गेल्यार डिसॉल्व जावचो ना, कळ्ळें। अमाइलोजाची कितें असता, लॉंग अनब्रांच चेन असता, कितें लॉंग अनब्रांच चेन, म्हणल्यार ब्रांचिंग आसना, लॉंग अनब्रांच चेन ऑफ अल्फा डी ग्लुकोज। तुमकां एक्सप्लेन करता हांव, सांग पळय। आता हो कितें मोनोसॅकेराइड, कसलो मोनोसॅकेराइड, अल्फा डी ग्लुकोज, होय कितें अल्फा डी ग्लुकोज, होय कितें अल्फा डी ग्लुकोज, होय कितें अल्फा डी ग्लुकोज। त्यांच्यामध्ये कितें असतली, ब्रांचिंग असतली, बट कसली ब्रांचिंग असतली हितू भितर ना, हितू कितें असतले, ओन्ली कितें असतले, लिनियर कितें असतलो, चेन असतलो, लिनियर चेन, म्हणल्यार कितें लॉंग अनब्रांच चेन, म्हणल्यार ब्रांचिंग अशी ब्रांचिंग आसची ना हांगा, कळ्ळें, हांगसरल्यान काय जॉइन जाल्ले आसचे ना, ओन्ली कितें असतलो, लिनियर चेन असतलो, लिनियर चेन, कळ्ळें। लॉंग अनब्रांच ब्रांचिंग ना थंय, लॉंग अनब्रांच कितें कसलो चेन ऑफ अल्फा डी ग्लुकोज। आणि बट अमाइलोपेक्टिना भितर कितें असता, कितें असता, लिनियर चेनूय असता, आणि कितें असता, ब्रांचिंग असता, म्हणल्यार कितें हांगा कितें असतलो सांग, हे कितें अल्फा डी ग्लुकोज, हांगा कितें आसूं शकता, अशें अल्फा डी ग्लुकोज हांगा कितें आसपाक शकता, अल्फा डी ग्लुकोज हेजे वांगडा अशी लिंक आसपाक शकता, म्हणल्यार कॉम्प्लेक्स कोण
अमायलोपेक्टिन कॉम्प्लेक्स त्याला लागून तो उतला भितर डिझॉल्व जायना कळ्ळे कळ्ळे तुमकां कळ्ळे लॉंग अनब्रांच चेन ऑफ अल्फा डी ग्लुकोज आणि कितें ब्रांच चेन ऑफ अल्फा डी ग्लुकोज ब्रांचिंग असतं लिनियर असतं आणि मग ब्रांचिंगूय असतली हे जालें आता अमायलोजा भितर ग्लायकोसिडिक लिंकेज खंय फॉर्म जाता एट कार्बन नंबर 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोज एंड कार्बन नंबर 4 ऑफ अल्फा डी ग्लुकोज इटसेल्फ हे दोन्ही कितें तू खबर आहा न्हू इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज म्हणला सगळे कितें आसतले सगळे मोनोसॅकराइड कितें आसतले सांग मोनोसॅकराइड कितें आसतले अल्फा डी ग्लुकोज आसतले आता तुमकां हे कितें तुमकां खबर आहा अनब्रांच न्हू हांगा ब्रांचिंगूय आसता पळय फॉर चेन फोर म्हणजे लिनियर चेन C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज असता म्हणल्यार कितें हेमच्या मध्ये कितें आसतलो खबर आहा हेमच्या मध्ये कितें आसतलो C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज आसतले हेमच्या मध्ये कितें आसतले C1 लिनियर चेनी भितर C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज आसतले आणि ब्रांचिंगा भितर C1 C6 ग्लायकोसिडिक लिंकेज आसतले in branching glycosidic linkage is formed between carbon number 1 of alpha D glucose and carbon number 6 of alpha D glucose in a linear chain the glycosidic linkage is formed between carbon number 1 of alpha D glucose and carbon number 4 of alpha D glucose कळ्ळें ब्रांचिंगा कितें आसता C1 C6 ग्लायकोसिडिक लिंकेज आसता आणि चेनी भितर कितें आसतले लिनियर चेनी भितर कितें आसतले C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज कळ्ळें चेनी भितर कितें आसतले C1 C4 ग्लायकोसिडिक लिंकेज आणि ब्रांचिंगा भितर C1 C6 ग्लायकोसिडिक लिंकेज तुमकां कळटलो स्ट्रक्चर ड्रॉ करतकीच आणि कितें आयकय आतां आयकय आं म्हाका सांग हो जो मोनोमर म्हणटा हेका कळ्ळें मी कळ्ळें मोनोमर कोणाचो अल्फा डी ग्लुकोजाचो न्हू हांगाय कितें अल्फा आणि हांगाय कितें अल्फा दोन अल्फाच्या मध्ये कितें जावपाक लागला ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जावपाक लागला तेका कितें म्हणटा आमी कितें अल्फा लिंकूय म्हणटात तेका आमी कितें अल्फा लिंकूय म्हणटा कित्याक दोन अल्फाच्या मध्ये किती जावपाक लागला ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म हो रही है तो उसको हम लोग क्या बोलते हैं अल्फा लिंक्स ही म्हणतात इन स्टार्च अल्फा लिंक्स इन स्टार्च ग्लायकोसिडिक लिंकेज इज ऑल्सो कॉल्ड अल्फा लिंक्स इन स्टार्च हांगा बी अल्फा लिंक्स आसतलेत न्हू हो बी कितें स्टार्चूच न्हू आणि स्टार्च इज अ व्हॉट पॉलिमर ऑफ बन हो कितें अमायलोज तुमकां खबर आहा अमायलोज कितें सांग अनब्रांच्ड लॉंग चेन स्ट्रक्चर आणि मग सांग आणि हे मोनोमर कितें दिस आर मेड अप ऑफ व्हॉट अल्फा डी ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोज एंड दे आर लिंक्ड विथ विच लिंकेज ग्लायकोसिडिक लिंकेज एट कार्बन नंबर 1 and carbon number 4 carbon number 1 carbon number 4 carbon number 1 carbon number 4 and so on clear अमायलोचा स्ट्रक्चर कळ्ळो आता कितें अमायलोपेक्टिना भितर दोन तरेचे लिंकेज असतात एक असता लिनियर लिंकेज एक म्हणा लिनियर लिंकेज आणि एका कितें म्हणतात ब्रांच लिंकेज लिनियर लिंकेज ग्लायकोसिडिक लिंकेज कोणाच्या मध्ये असता ऑफ कार्बन नंबर 1 and कार्बन नंबर 4 तुम्हाला खबर आहे डिस्कस केलेले आहे आणि ब्रांच ग्लायकोसिडिक लिंकेज कोणामध्ये असता कार्बन नंबर 6 ऑफ ग्लुकोज अँड कार्बन नंबर 1 ऑफ ग्लुकोज त्याला लागून म्हणटाल पळय ब्रांचिंगा भितर कितें असता ग्लायकोसिडिक लिंकेज खंय फॉर्म जाता बिटवीन कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 6 कळ्ळें हो कितें अमायलोपेक्टिन लिनियर प्लस ब्रांच स्ट्रक्चर असते तो भितर त्याला लागून वॉटर इनसोल्युबल आता कितें सेल्युलोज तुम्ही ऐकलाच आसतले सेल्युलोज तुम्ही सगळ्यांनी ऐकला आसतले सेल्युलोज काय असता प्लांटाचो सेल वॉल असतं पळय इट इज मेड अप ऑफ व्हॉट सेल्युलोज द सेल वॉल तुम्हाला खबर आसतले सेल वॉल खंय असता ओनली इन प्लांट्स इन सम बॅक्टेरिया बट एनिमल्सा भितर सेल वॉल आसना सो म्हणल्यार कितें सेल्युलोज कितें एक तरेचो कितें कार्बोहायड्रेट आणि कसलो कार्बोहायड्रेट पॉलिसॅकराइड म्हणजे हायड्रोलायजला कितें मेळटलें आमकां हायड्रोलायजला कितें मेळटलें कितें लार्ज नंबर ऑफ बीटा डी ग्लुकोज मेळटलो बीटा डी ग्लुकोजान फॉर्म जाल्लो आसता आता सेल्युलोज अकर इन प्लांट अरे क्या पूछते पता है मागीर नेक्स्ट कितें इट इज प्रीडॉमिनंट constituent of cell wall तुम्हाला खबर आहे सेल वॉल मेजर पार्ट ऑफ सेल वॉल इज मेड अप ऑफ व्हाट सेल्युलोज त्याला लागून म्हणला इट इज प्रीडॉमिनंट कॉन्स्टिट्यूएंट ऑफ सेल वॉल इन प्लांट सेल क्या बोल रहे पता नहीं है मैं प्लांट सेल में सेल वॉल होता है हाँ ओके नेक्स्ट आता सेल्युलोज इज अ स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड स्ट्रेट चेनच म्हणता येते तुम्ही असे तुम्ही स्ट्रेट आता झूम करतात स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड
विथ ओनली किती असतं हांगा सांग ओनली किती असतं बिटा डी ग्लुकोज बिटा डी ग्लुकोज बिटा डी ग्लुकोज किती बिटा डी ग्लुकोज ओएच खया ओय एच खय सकयल हांगा कितें ओएच कितें सांग ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म करतलो कळ्ळें पळय इट इज जॉइंड बाय ग्लायकोसिडिक लिंकेज बिटवीन कार्बन नंबर 1 ऑफ 1 ग्लुकोज एंड कार्बन नंबर 1 ऑफ 1 ग्लुकोज असं दाखयता कार्बन नंबर 1 ऑफ 1 ग्लुकोज एंड कार्बन नंबर 4 हांगा कितें आसता कार्बन नंबर 4 आसता ना अशीच अशें रिसेंबल करू शकता ट्राय करू शकता जाल्यार तुम्ही कार्बन नंबर 4 ऑफ अदर ग्लुकोज पळय 1 4 1 4 1 4 कळ्ळें कार्बन नंबर 1 ऑफ 1 ग्लुकोज आणि कार्बन नंबर 4 ऑफ अदर ग्लुकोजामध्ये किती असतले ग्लायकोसिडिक लिंकेज असतले एक कार्बना भितर किती असतं सांग ग्लायकोसिडिक लिंकेज किती असतं एक ग्लुकोजा भितर कार्बन नंबर 1 असतं आणि दुसऱ्या भितर कार्बन नंबर 4 असतं आणि ही चेन अशी फॉर्म जाता या स्ट्रक्चरला किती म्हणता आम्ही सेल्युलोज स्ट्रक्चर कितलोय वाढोवपी ओके क्लियर आणि पळय आता म्हाका सांगा बिटा डी ग्लुकोज न्हय सगळे सो हेमच्यामध्ये लिंकेज जाता किती म्हणटाला ग्लायकोसिडिक लिंकेज किती म्हणटाला आम्ही बिटा लिंक कळ्ळें बिटा सांगितलं अल्फा लिंक किती म्हणतात अल्फा डी ग्लुकोजामध्ये जेने लिंकेज फॉर्म जाता किती म्हणतात ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जाता किती म्हणता आम्ही अल्फा लिंक्स म्हणतात आणि बिटा डी ग्लुकोजामध्ये जो ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर्म जाता किती म्हणटाला आम्ही बिटा लिंक्स म्हणटाले झाले बंद